बातमी आहे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची। सक्तीने धर्मांतर केल्यास आता कठोर शिक्षा केली जाणार आहे। कारण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे। 30 जुलैपासून राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य कायदा लागू झालाय आणि या कायद्यामुळे बळजबरी, फसवणूक, अवाजवी प्रभाव, आमिष किंवा विवाहाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरणामध्ये प्रतिबंध लावला जाणार आहे। बळजबरीने धर्मांतर केल्यास 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली। तसंच हा अजामीनपात्र गुन्हा असेल। कोणाला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असल्यास 60 दिवस आधी तसा अर्ज सक्षम प्राधिकरणाकडे सादर करावा लागेल। महत्त्वाचं म्हणजे आंतरधर्मीय विवाह झाला तर अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार आहे। तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। आम्ही त्याला चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये। का कोणी कुठल्या देवाला मानायचं, त्यांनी कुठल्या संताला मानायचं, हा सरकारच्या परमिशनचा इश्यू नाही आहे। तर घटनेचं कलम 25 आणि 26 हे मानायला स्वातंत्र्य देतं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याला सर मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार